मी प्रतीक धुमाळी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पुणेच्या पार्ट 2 मध्ये। तर मी आज आलो आहे पुण्यामध्ये। तर पुण्यामध्ये आज आपण सर्व प्रकारचे पर्यटन स्थळ कव्हर करणार आहे। पहिलं मी आलो आहे महर्षी शिंदे यांची समाधी, इथे हे मंदिर आहे त्यांची। तर आतमध्ये जाऊन बघा असं प्रॉपर दिसतं, आतमध्ये जाऊन पूर्ण आपल्याला बघायला भेटणारच आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि वीकेंड जर्नी चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। समाधीच्या समोरच मारुतीचे मंदिर आहे, त्याच्या समोर आपण हे बघा महर्षी शिंदे चरित्री। तर आपण जाऊन बघूया आता आतमध्ये। तर मित्रांनो ही महर्षी शिंदे यांची समाधी आहे। तर समाधीला जाण्यासाठी 20 रुपये एंट्री फी द्यावी लागते। तर खूप मोठा परिसर आहे आणि बघा ही समाधी आणि इथे त्यांची समाधी आणि आतमध्ये त्यांचं मंदिर बघा, ही समाधी आणि हे मंदिर। तर चला आतमध्ये जाऊन मंदिरमध्ये दर्शन करूया आणि याची इन्फॉर्मेशन तर दिली आहे ती तुम्हाला वाचून दाखवेनच, आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। महाडजे शिंदे छत्री हे महाराष्ट्राच्या पुणे शहराजवळील वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर असलेले स्मारक आहे। हे स्मारक इसवी सन 18व्या शतकातील मराठा साम्राज्यातील स्फूर्तिंद सेनानी महाडजे शिंदे यांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे। पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर महाडजे शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले। पहिल्या इंग्रज मराठा युद्धांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजेने काही लढाईंमध्ये ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले। 12 फेब्रुवारी इसवी सन 1794 रोजी वयाच्या 67व्या वर्षी त्यांचे निधन झाले। इसवी सन 1794 सालच्या सुमारास वर्तमान सिद्धांच्या छत्रीच्या जागी महादजींनी बांधलेले शिवालय होते। महादजींची शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार याच जागेत करण्यात आले। समाधीच्या बाजूला मोठे शिव मंदिर आहे। मंदिरावर अप्रतिम नक्षीकाम व रंगकाम केलेले आहे। तर मित्रांनो बघितलं अशी काही ही ते जागा आहे, आतमध्ये बसण्यासाठी खूप छान प्लेस आहे। थोडं बसलो शांती, दुपारचं उन्हामुळे जर तुम्ही इथं येऊन बसत असाल तर आतमध्ये खूप शांतता आहे। आणि वरती माळ जाण्यासाठी इथून रोड आहे, पण इथून रस्ता आहे पण तो सध्या बंद आहे। तर मित्रांनो महर्षी शिंदेंचं मंदिर तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका। तर आता मी पुण्यामध्ये राहण्याचा विचार करतो आहे। आम्ही कुठे स्टे करणार अजून आम्ही चेकिंग नाही केलं आहे, रूम्स बघूया कुठे मिळतील, कारण की इथे खूप जागा आहे, कुठे पण मिळून जातं। तर ऑन द स्पॉट आम्ही रूम बघणार आहे ते तुम्हाला सांगेन। आणि अजून जर्नी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्टे ट्यून।